पेठे निवासी शाळेचे विद्यार्थी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त सादर करतोय एक पथनाट्य ज्याचं नाव आहे शिक्षणाचा महामेरू महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाचा महामेरू महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाचा महामेरू महात्मा ज्योतिबा फुले. आज विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजवणारे आणि शिक्षणाच्या वाटेवर नेणारे कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. हम भी नकटे तुम भी नकटे सब नकटों का मेला है हमसे जो नकटा है वो भी उनका चेला है. अरे बाबा जरा एकटू सांग तर बरं होईल. सांगतो समजा इसकटून सांगतो. या देशाचा कणा कोण? शेतकरी. अर्थव्यवस्था कोणाच्या जीवावर चालते? शेतकऱ्याच्या. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांच्या आसू म्हणून कोणाची दुःख मांडली? शेतकऱ्याची. मग मला सांगा आजचा आमचा शेतकरी सुखी आहे का? नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे सरकार त्यांचे विचार करते का? नाही. घर कर्ज 4%. 2%. गोल्ड लोन 5%. शेती कर्ज 15%. अरे थांबा तुम्हाला कळालं का ही केवढी तफावत. म्हणूनच शेतकऱ्यांचे दुःख मांडणारे कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असे म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोण तो पिल तो गुरकुल्याशिवाय राहील काय? नाही. म्हणूनच मुलींना शिक्षणाची पहिली सोय करून देणारे पहिले महात्मा कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. जीवनामध्ये शिक्षण महत्वाचे आहे हे सांगताना ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका विद्येने केले. ज्यांना अपमान सहन करावा लागला पण शिक्षण थांबले नाही. ज्यांना विरोध करण्यात आला पण शिक्षण थांबले नाही. ज्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले पण शिक्षण थांबले नाही. ज्यांच्यावर चिकलांडी फेकण्यात आली पण शिक्षण थांबले नाही. ज्यांच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले, 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 तोच ज्ञानाचा रे दाता, तोच ज्ञानाचा रे दाता, तोच ज्ञानाचा रे दाता, तोच ज्ञानाचा रे दाता. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. म्हणूनच अशा या महापुरुषात आनंद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवास शाळेतर्फे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.